तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके। छडालामध्ये 5व्या डालीत 12 भावनांचं वर्णन सांगितलं। काय सांगायला लागले होते त्यात? अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, मन, अशुचित्व हे 12 भावना आहेत। त्याच्यामध्ये आमची आता अशुची भावना सुरू आहे। काय सांगितलं आहे? कुठलं 8वं आहे ना, कडवं 8वं दोहा अशुची चालू आहे अजून आमची। ते म्हणायचं आहे त्याचं, ते मागच्या वेळी जरासा अर्थ लागला नव्हता ना, ते सगळे शब्दांचे अर्थ पण बघू। पल रुधिर राध मल थैली की कसव सादिते मैली नवद्वार बहे घिनकारी अस देह करे किमयारी। काय सांगायला लागलेत? अशुची भावना म्हणजे काय? काय सांगितलं मागच्या वेळी? हां, कसं आहे हो शरीर? आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आता। शरीर हे डॉक्टरला जास्त माहीत असतं। कसं आहे हो शरीर? त्रास देणारं आहे। म्हणजे ते डॉक्टरला लवकर वैराग्य व्हायला पाहिजे। उलटं माहिती का सांगितलं त्यांनी की त्याला रोज अंतर्बाह्य दिसतंय कसं आहे ते शरीराचं रूप, म्हणून सगळ्या डॉक्टरांनी व्हायचं वैरागी, तुम्ही नाही, पेशंटनी नाही। असं नाही आहे। तर त्याचं स्वरूप असं आहे की त्याला कोणीही जर खरं रूप दिसलं तर कोणी त्याला स्वीकारणार नाही। म्हणून म्हटलं ना, काय वरून फक्त चामडं आहे तर काय सुंदर वाटतं तुम्हाला शरीर म्हणजे, पण आहे कसं अंतर्बाह्य मलिनच आहे ते, आणि त्याच्या संपर्कात कितीही चांगली वस्तू येऊ दे ती मलिनच होते। असं घेतलं होतं ना, काय घेतलं होतं मागच्या वेळी? इस देह के संयोग में जो वस्तु पल भर आएगी वह भी मलिन मलमूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी। म्हणून शरीराला एक फॅक्टरी आहे म्हणलं असं की जी अन्नाला मलरूपाने परिवर्तित करते। बाकी कोण सुद्धा कुणी कुठलंही असं टेक्नॉलॉजी नाही आहे की जे अन्नाचं फॉर्म असं बनवू शकेल। त्यामुळं शरीरच एक असं आहे की जे चांगल्या वस्तूला सुद्धा मलिन करून टाकतं। म्हणून इथं काय शब्द घेतलेत? पल म्हणजे काय सांगितलं होतं मागच्या वेळी? मांस। पल रुधिर म्हणजे रक्त, राध म्हणजे पू यांची, आणि मल यांची थैली आहे। शरीर हे मल, मांस, रुधिर म्हणजे रक्त, पू आणि मल यांची थैली आहे। कीकस म्हणजे हाडं। मागच्या वेळी हे 2 शब्द नव्हते ना समजले। कीकस म्हणजे हाडांची पण रचना आहे ना सगळी त्याच्यामध्ये, आणि वसा म्हणजे चरबी। मग हाडं, चरबी यांनी सुद्धा ते सगळं शरीर भरलेलं आहे, मलिन आहे। नवद्वार बहे घिनकारी अस देह करे की मयारी, याचे 9 द्वार निरंतर वाहत असतात। मलमूत्र, नंतर 9 द्वारमध्ये कान 2, 2 डोळे, 2 नाक, 1 तोंड, मोज किती झाले? 9 झाले का? तर हे 9 द्वार सांगितलं की निरंतर मल बाहेर टाकतात, तरी सुद्धा तुम्ही काय करताय? त्याची घृणा वाटायचं सोडून त्याच्याशी प्रेम वाटतं, आणि मग त्याला सजवायचा प्रयत्न करतो, त्याला तंदुरुस्त ठेवायचं आहे, त्याला सगळं चांगलं द्यायचं आहे, म्हणजे त्याला टिकवण्याचा सतत प्रयत्न करतो। म्हणून ते सांगतायत की याच्यापासून जेवढ्या लवकर वैराग्य होईल तेवढं चांगलं आहे। मग आपल्या ह्याच्यात पण काय घेतलं 12 भावनामध्ये? मागच्या वेळी घेतलं होतं का आपण? केवल रवी किरण उंचेची 12 भावना आहे ती, त्यात पण त्यांनी अशुची भावना घेतली ना। पान नंबर 89 आहे। छोटं पुस्तक झालं की ह्याच्यातलीच 89 पानावर
जिसके श्रृंगारों में मेरा यह महंगा जीवन घुल जाता, अत्यंत शुचि जड़ काया से इस चेतन का कैसा नाता. कुठं शोधताय? 89वर आहेत ना, हे सगळे 12 भावना आहेत, त्यातली फक्त अशुची भावना मी म्हणली. ते झुटे जग के आहे ना, जयमाला जी सुरू झाली ती जयमाला म्हणजे 12 भावना आहेत. मग त्यातली एक एक कडवं एक एक भावना आहे. मग त्यातली जिसके शृंगारो में म्हणा आता तुम्ही, माझं झालं म्हणून. हां, आनंद आहे दुःख आहे. हां, जिथं चैतन्याचा अनुभव आहे तिथं आनंद आहे, नाही तर दुःखच आहे. करा ट्रान्सलेट, काय म्हणले? जिसके शृंगारो में म्हणा की म्हणू देत की. हां, ज्याला कोणाचं? शेजारच्याचं. माझं कुठं? ज्याच्या शृंगारामध्ये माझं महाग आहे जीवन, ते वाटत नाही महाग आहे म्हणून त्याचं असं आयुष्य ढळत चाललंय. पुढं अशुची म्हणजे अपवित्र आहे, मलिन आहे. अशी ती अशुद्ध आहे, अशी ती जड काया. त्याच्याशी चैतन्याचा संबंध कसा असेल? नाही आहे, कसल्याही रीतीने चैतन्याचा त्या शरीराशी संबंध नाही. सोडा बघू. सोडा बघू शरीर. संबंध नाही तर कशाला धरून बसलाय मग त्याला? कधी सोडायचं? ज्ञानातून सोडायचं आहे. किती टेन्शन आलं त्यांना लगेच सोडा म्हणल्या सगळ्याला. पहिल्यांदा ज्ञानात धरून बसलोय ना आपण, हे माझं, हे म्हणजे मी. काय नाव? जीव. काय शरीर? काय नाव भैया तुझं? तुमचं नाव काय मागं? माझं शुद्धात्मा नाव आहे. हे विसरून जातो. इथं आल्यावर फक्त 4 भिंतीमध्ये शुद्धात्मा, बाहेर गेलं की अशुद्धात्मा झालेला असतो ना. म्हणून सांगतायत की आपली ओळख शरीराकडूनच मानतोय म्हणजे त्याला धरून बसलोय. मग ज्ञानातून सोडा. त्यागी मुनींनी काय केलं? शरीराला काही लगेच सोडून दिलं नाही, उलट त्याचा वापर करूनच तर ते साधना करतायत. म्हणून याला आपण जोडायचं साधने, त्याला झुंपवायचं का त्यांनी आपल्याला? नाही, आपण त्याचा वापर करून संयम करू शकतो, पण उलट तो आपला वापर करतोय. हे शरीर आपला वापर करून आपल्याला असंयमी बनवतोय, काय म्हणायचं, व्यसनी बनवतोय किंवा रागीद्वेषी बनवतोय. मग कोण कोणाचं मालक आहे, कोण नोकर आहे? कोण मालक, कोण नोकर? बाहेरचं कुठलं सांगा ना मी. तर आपल्यामध्ये हे शरीर मालक आहे का आपण मालक आहे? मग त्यांनी जे सांगितलं ते सगळं करायला बसतोय. त्याला जे पाहिजे ते जसं पाहिजे तेव्हा पुरवतोय. म्हणून सांगतायत त्या अत्यंत अशुची कायेशी तुझा काहीही संबंध नाही, तरी सुद्धा त्याच्याशी प्रीती करतो. म्हणजे दृष्टी अंध झाली आहे आपली, आणि मग त्याच्यामुळं शरीरालाच जीव मानून बसला. ती 12 भावना बघू. काय भैया? 5007 काय? तर नयन सुखदासजींचे 12 भावना आहेत ना, त्याच्यामध्ये छान घेतलंय त्यांनी वर्णन. आहे का? मागं द्या की एक, नाही तर फोटो काढून घे भैया, असं तर फोन. खाली आहेत ना 2 लाईन, ते म्हणू. हे बहिरात निज घर आजा, बहुत फिरा निज माही समाजा, परमात्म गुण असल चितारो, शुद्धात्म की ज्योती उजारो. काय सांगितलं? कर प्रज्वल ट्रान्सलेट. हे बहिरातम निज घर आजा. गेलं का?
समाजा निजमाही समाजा स्वतःमध्ये सामावून जा. चितारो म्हणजे परमात्म्याचे गुण जे खरे गुण आहेत ते पहा. आणि शुद्धात्मकी ज्योती ऊर्जारो म्हणजे शुद्धात्म्याची ज्योती प्रज्वलित कर, ते ज्ञान करून घे, तर तुला खरं ज्ञान काय आहे ते होणार. म्हणून हे बहिरात्मा तू बाहेरच फिरतोयस, निज घरी आला नाहीस आजपर्यंत कधीही, मग कधी येणार. म्हणून सांगतात की जोपर्यंत समजणार नाही आत्मा काय आणि शरीर काय आहे, शरीराचं खरं स्वरूप काय आहे, त्याच्याशिवाय वैराग्य नाही होत. त्याच्याशिवाय जाऊ देत, वैराग्य म्हणायचं नाही. लगेच वैराग्य म्हणजे आपल्याला वाटतं दीक्षाच. वैराग्य म्हणजे घरात राहून सुद्धा तुम्ही विरक्त राहू शकता ना. जसं भरत चक्रवर्तीचं ऐकून माहिती आहे सगळं आपल्याला. आता तो घरात राहून सुद्धा होता ना विरक्त. कसं सगळं करत होता ना, नाही असं नाही, सगळे भोग होते, सगळं व्याप होता मागचा षटखंडाचा, सगळं अनुशासन होतं व्यवस्थित, पण तरीसुद्धा खात पीत होता, झोपत होता, भोगत होता सगळं, तरीही सगळ्यापासून विरक्त होता. तशी विरक्ती अंतरंगामध्ये ठेवा तर शरीर त्रास देणार आहे काका. पण काय करायचं त्याला. कुठलाही डॉक्टर शरीराला बरं करत नसतो. मग ते अकलूजचं असू दे नाही तर नातेपुतेचं असू दे. डॉक्टर कोण आहे. अरिहंत हेच खरे डॉक्टर आहेत. ते वैद्य आहेत. त्यांची शरण जावा तर पहिल्यांदा तो उपाय, मग नंतर सांगितलं बाकीचे सगळे. म्हणून हे बहिरात्मा आता तू शहाणा हो असं मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला सांगायचं. कोण शहाणा व्हायचं मधी. वाचणारा पण नाही आणि ऐकणारा पण नाही. शोधत शोधत आत्मा हो परमात्मरूप, शुद्ध होय जग जालते, निकस होय शिवभूप, निकस होय शिवभूप. काय म्हटलं. शोधत शोधत आत्मा. कुठल्या गावाला जायचं. शोधत शोधत इथं जायचंय. आणि शोधत शोधत अनेक भवात फिरत आलोय, गाव काय राहिलं. मग अनेक ठिकाणी फिरलं तरी सुद्धा आत्मा मिळाला नाही, तर त्या आत्म्याचा शोध घेत घेतच हे जीवा तू परमात्म रूपाला प्राप्त होणार आहेस. शुद्ध होय जगजालते, त्या जगजालाला सोडून शुद्ध होशील आणि त्यातून बाहेर पडून शिवभूप म्हणजे मोक्षाला जाशील, मोक्षातील राजा होशील असं सांगायला. वरती आहे ना भावना, ते घेऊ. हे परमात्म अरहंत सिद्ध भगवंत परम कलंक सकल निष्कल दो, द्रव्यार्थिक नय कर तद्वत निज लखइक जो, दूर ध्यान की तज दे विकल अगर है अकल असल अरुण कल को दिल में रचाले, सांचे में धर सांचे से जांच जचाले. सांगा. सगळे ते परमात्म्यांची विशेषणं दिली. अरिहंत आणि सिद्ध हे दोन परमात्मा आहेत. ते दोन्ही पण अकलंक आहेत. त्यात सकल कोण, निष्कल कोण, ईशान. सकल म्हणजे अरिहंत, कल म्हणजे शरीर, जे शरीराने सहित ते अरिहंत, आणि निष्कल म्हणजे शरीराने रहित झालेले सिद्ध, ते दोघं पण परमात्मा आहेत. द्रव्यार्थिक नय कर तद्वत निज लखइक जो, द्रव्यार्थिक नयाने दोघं पण काय करतायत, स्वतःमध्ये आहेत, त्यांचं रूप समान आहे. दोघं पण दोन नाही आहेत, एक आहेत असं सांगतायत. कोण दोघं. मम्मी पप्पा नाही तर घरातलं भाऊ बहीण नाही. तिथं अरिहंत आणि सिद्ध हे परमात्मा किंवा सगळे जीव म्हणा काय द्रव्यार्थिक नयाने समान आहेत. दुर्ध्यान की तज दे विकल अगर है अकल. करा ट्रान्सलेट. दुर्ध्यान की तज दे विकल. दूर नाही आहे ते, दुर्ध्यान आहे रे भैया. दुर्ध्यान म्हणजे चुकीचं ध्यान. दुर्ध्यान सोडून दे. जे आर्त ध्यान, रौद्र ध्यान आहेत ते दुर्ध्यान आहेत, तर त्याला सोड. आणि ते विकल्प म्हणजे तुला त्याचे विकल्प सोड असं सांगायलेत.
जर आहे तर काय, तुझ्यात अक्कल असेल तर हे विकल्प सोड. असल अरु नकल को दिल में रचाले. काय असल आहे काय नकल आहे ते एकदा निर्णय कर हृदयातून असं सांगायला लागलेत. म्हणजे ज्ञानातून निर्णय कर, असली काय आहे नकली काय आहे. साचे में धर साचे से जाच जचाले. साचा म्हणजे खरं सत्य, जे सत्य आहे त्याला सत्यामध्ये धर आणि मग जाच करले. म्हणजे काय म्हणता तुम्ही करता ना सोन्याचं जाच कसं करता हो, पारस असते, पारस तापवायचं नसतं त्याला, तापवाल तुम्ही ते पारसला घासून बघितलं तर कळतं की ते खरं आहे का खोटं आहे. तापवल्यावर सगळंच वितळते, मग सोनं कसं कळायचं त्यात काय आहे आणि काय नाही आहे किती आहे. म्हणून ते त्याची जसं जांच केली जाते तसं डॉक्टरनी काय केलं हो तुम्हाला काका आज जांच केलं ना. काय केलं जांच केलं म्हणजे शरीराचं काम शरीर करतंय का नाही व्यवस्थित. मग आम्हाने काय केलं सांगा, आत्म्याचं काम आत्मा नीट करतोय का नाही हे जांच केली. मग कुठल्या डॉक्टरकडे राहायचं. तुम्हाला टेकून वर बसायचं असं तर बसा. हां चालतंय. तर सांगतायत की म्हणून सारखं हे धारा ठेवा की मी तर शरीरापासून भिन्न चेतन आत्मा आहे, जाणणार आहे. जरी या शरीराने मला काय दगा दिला त्रास दिला तरी सुद्धा शरीरापासून भिन्नताच जाणीवेत येऊ दे माझ्या. जसं की सिद्ध आहेत ते अशरीरी अनुभव करतायत तसंच मी सुद्धा निरंतर अशरीरी आहे हेच मला ध्यानामध्ये राहो. आणि सतत काय करायचं, शरीरात काय वेदना झाल्या तर मी याच्यापासून भिन्न आहे आणि ते जे काही शरीरात जीव आले त्यांची क्षमावली. सतत ही धारा ठेवा तर आपला त्रास आपली वेदना कमी होते. किंवा आपलं फक्त लक्ष डायव्हर्ट झालं ना तरी सुद्धा तिथं त्रास होत नाही. म्हणून असं ध्यान करत जावा त्यांना जायचं असलं तर. अब बात धनी मत खो दो तुम इंद्री पांच निरोधो षट मास हृदय में शोधो हो निश्चय प्राप्त दो दो. काय सांगाले, धनी म्हणजे हे जीवा असं म्हणायचं आहे. अब बात धनी मत खोदो किंवा धनामध्ये म्हणा, हे जीवा आता तू धनामध्ये काय खोदत बसू नको. तू काय कर, 5 इंद्रियांचा निरोध कर. म्हणजे काय, त्यांना संयमित कर 5 इंद्रियांना. षट म्हणजे त्या 5 इंद्रियांच्या इच्छा पुरवण्यातच आयुष्य चाललंय तर त्यांच्यावर आता तू आळा घाल, त्यांना निरोध कर. षट मास हृदय में शोधो. काय म्हटलं, 6 महिने अंतरंगामध्ये शोध. का 6 महिने का म्हटलं, तुमचं इयर 1 वर्षाचं असते ना मग शाळेचं, मग 6 महिने का, तर सांगितलं की जर तुम्ही 6 महिने अभ्यास कराल, तत्वाचा निर्णय कराल तर नियमाने अनुभूती होतेच असा विश्वास आहे आचार्यांना. जर तुम्ही काय म्हणायचं भेदविज्ञानाची धारा सतत चालू ठेवली आहे, तत्वनिर्णय केला आहे, अनुभूतीचा प्रयत्न करताय तर 6 महिने बास आहेत. तुम्हाला 1 वर्षानंतर डिग्री मिळते, पण आमच्याकडं 6 महिन्यात तिकीट लगेच मोक्षाचं. म्हणजे म्हणून सांगतात की हे जीवा तू काय कर, षट मास हृदय में शोधो. तुला जे काही ऐकायला शिकायला मिळालं तर त्यातून 6 महिन्यापर्यंत काय म्हणायचं, असं जे काय वाचतो ऐकतो ना त्याचं प्रॅक्टिकल करा. तर तुम्हाला तिथं हो निश्चय प्राप्त दो दो, तर तिथं निश्चय होईल तुला किंवा निश्चयाने आणि व्यवहाराचा विषय वेगळा वेगळा होऊन जाईल. म्हणजे आत्मा आणि शरीर हे भिन्न आहे हे समजेल. तू भजले आप्त स्वरूप सेवा शिवभूप आत्मरूप के गुण संघर्षण हो निश्चय परमात्म आत्म का दर्शन है समय सार में साख तू निश्चय राख कहे कोई लाख अरे जगवासी कहे कुंद कुंद तू हो षट मास उदासी. एवढं मस्त सांगितलंय ना. कुंद कुंदाचार्यांनी समयसारच्या एका कलशमध्ये सांगितलं असं की हे जीवा काय कर, फक्त 6 महिने उदासीन राहा. म्हणजे काय, आत्म्याच्या जवळ राहा. तर तुला तिथं कोणी
कोई कहे लाख, काय कोणी म्हणेल तरी सुद्धा तुला अनुभूती झाली हा निर्णय तू करू शकतोस. अनेक जण म्हणतील की तुम्हाला होणार नाही, करू शकणार नाही, होत नसतं, पण तू फक्त प्रॅक्टिकल काय कर, 6 महिने स्वतःजवळ राहा आणि बघ अनुभव करून तर तुला होणार. वरचं ट्रान्सलेट करा. तू भजले आप्त स्वरूप. आप्त म्हणजे अरिहंत सिद्ध किंवा मग आत्मा म्हणा. तू काय कर, अरिहंत सिद्धांचं स्वरूप विचार कर, समजून घे, भजले. सेवा शिवभूप आणि काय कर, त्यांची त्या सिद्धगामी जीवांची सेवा कर. म्हणजे काय करायचं, सेवा म्हणजे सेवन करायचं, त्यांचाच विचार निरंतर किंवा त्यांचं पण स्वरूप जाणून घ्यायचं. आत्मरूप के गुणसंघर्षण आणि पुढं जाऊन त्यांचं आणि स्वतःचं रूप तुलना करून बघ. कोणाचं, अरिहंत सिद्धांचे आणि माझे गुण काय आहेत, ह्याला जर कोरिलेट केला तर समजेल की सेम आहेत. हे निश्चय परमात्म आत्म का दर्शन, त्यामुळं परमात्म्याचं दर्शन किंवा परमात्म्याचा निश्चय होईल आणि आत्म्याचं दर्शन होईल. हे समयसार मे साख, समयसारामध्ये ह्याचं वर्णन सिद्ध करून दाखवलंय. तू निश्चय राख, तू काय कर, निश्चय म्हणजे स्वतःचं स्वरूप, राख म्हणजे ठेव ज्ञानामध्ये. कहे कोई लाख रे जगवासी, कोणी काही लाख गोष्टी सांगतील तुला तरी पण तू फक्त 6 महिने उदासीन हो तर तुला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणारच. पुढं. बिन ज्ञान ध्यान तन तेरा है चांडाल का डेरा. समजतंय ना, सोपं आहे. म्हणा परत. बिन ज्ञान ध्यान तन मेरा म्हणा की तिथं, मेरा म्हणा, मेरा म्हणा. मेरा है चांडाल का डेरा जिसने भीतर से हेरा यून थू थू कर मुँह फेरा. मेरा म्हणायला पण आपल्याला काय वाटत ना, चांडाल का डेरा म्हणून सांगायलेत. करा ट्रान्सलेशन, करिशान. बिन ज्ञान ध्यान तन म्हण की काय, त्याचा अर्थ सांग. मेराच म्हणते बिचारा. ज्ञान ध्यानाशिवाय असलेलं शरीर, मेरा शरीर काय आहे ते, म्हणजे काय, चांडाल का डेरा म्हणजे का सांगितलं तसं, पण ते विचाराले. नाही नाही, चांडाळ असतो ना तो काय म्हणायचं, पापी असतो, व्यसनी असतो. मग तो काय करतोय, त्याचं शरीर म्हणजे एक व्यसनाचं घर आहे, डेरा आहे. मग तुमचं काय झालं, तुम्ही काय करताय, बिन ज्ञान ध्यान तन तेरा. हे जीवा तू जर या शरीराला ज्ञान ध्यानासाठी नाही वापरत तर तुझं शरीर सुद्धा काय झालं, चांडाळाचं घर झालं. म्हणजे ते पण काय म्हणायचं, व्यसनाचं साधन झालं, एक पापाचं घर झालं. म्हणून असं नाही होऊ द्यायचं असेल तर ॲटलिस्ट रोज एक नियम घ्यायचा. चालतंय का नाही, जे शक्य आहे ते नियम रोज एक घ्यायचा. ईशान मी नाही देणार, तुम्ही घ्यायचा. चालतंय का नाही, काय ते तर विचार की इतकं टेन्शन काय घ्यायला. महेन काय, चालतंय का नाही चालत, रोज एक नियम काय घ्यायचं. हां काय घ्यायचं आहे प्रज्वल. आता माहिती आहे तुम्हाला, आज मी बाहेर जाणार नाही आहे समजा हॉटेलमध्ये, का जातो कधी पण महेन, हो जातो का नाही, हो कधीतरी जातो. तेच म्हणाले आज नाही जाणार, माहीत असेल तर करू शकतो ना नियम की मी आज जाणार नाही. का जाणार आहे रोज, रोज एकदा भेटून यायचंच तिथंच. हां का जाऊन यायचं भटारखान्यात एकदा. बरं जाऊ दे, हॉटेलचं नाही. मी आज एक दिवस अभक्ष फळं वगैरे असतात माहीत आहे, त्यातलं एखादं फळ म्हणा मी नाही खाणार आज. अनेक अभक्ष फळ आहेत जसं अंजीर, कलिंगड, बोरं, जांभूळ. कलिंगडमध्ये पण दोष आहे, म्हणजे जेव्हा ते लाळेला मिसळतं ना त्यावेळेस तिथं त्याची उत्पत्ती असते जीवांची. मग आज नाही खाणार ना तुम्ही, आज नियम करू शकता ना. मग अभक्ष गोष्टींचा त्याग करा, भक्ष्याचा त्याग करू नका. चालतात भक्ष्य गोष्टी खायला तुम्हाला कधी पण जे न खाण्यायोग्य आहे त्याचा तरी त्याग करू शकतो ना.
आज एक दिवस म्हणा, नाहीतर एक महिनाभर म्हणा, असं तेवढं लक्षात ठेवायचं. मग 1 महिन्याचं किंवा 1 दिवसाचं काय घेतलेलं असेल ते संयम केला तर या शरीराला आपण आपल्या अधीन ठेवलं. नाहीतर शरीराला तर जे पाहिजे ते करतोयच की. म्हणून सांगतायत की शरीरासारखं नाही वागायचं, आपल्यासारखं त्याला वागवायचं. म्हणून म्हटलं की जर तुम्ही संयम नाही केला तर ते चांडाळाचं घर झालं. म्हणून आपल्याला ते करायचं नाही. आणि मागं काय सांगितलं होतं, जो संयम घेणार किंवा संयमाची रुची असणार, नुसतं मला घ्यायचे आहेत हे भाव जरी असले ना, समजून घ्या तेवढ्यावरनं पात्रता ठरते, तुम्ही पुढच्या भवामध्ये देवगतीलाच जाणार. कारण जो मनुष्य तिर्यंची आणि नरकगतीला जाणार असतो ना, त्याला संयमाचे भाव होत नाहीत. घ्यायचा का नाही संयम? हो म्हणला तर देव म्हणणार, नाही म्हणला तर तूच तुला म्हणून घ्यायचं काय ते. 4 जण 4 गतीला जाणार. म्हणजे आपले भाव तर असे ठेवायचे की मला मुनी व्हायचे, हे परिणाम करा सांगतात आम्हा. तर किती क्षुल्लक गोष्टीचे आपण आड येतोय किंवा त्याचं सोडायचे आपल्याला भाव होत नाहीत. जिसने भीतर से हेरा म्हणजे शरीराला बरं का, ज्यांनी अंतरंग बघितलं त्या शरीराचं, जाऊ दे अंतरंग काय, नुसती सालवरची काढा, काय दिसलं बेस्ट. जिसने भीतर से हेरा उन थू थू कर मुँह फेरा. काय कुठे गेलं, म्हणजे ते बघवणार नाही तुम्हाला, इतकं खराब आहे ते. म्हणून सांगितलं होतं ना मागे एकदा की ती सेठानी असती आणि सुंदर असती दिसायला, म्हटल्यावर राजाने बघितलं की मोहित झाला. मग सेठजी आहे तोपर्यंत ती मिळणार नाही म्हटल्यावर सेठजींना काम सांगून मुद्दाम परदेशी पाठवलं. आणि मग तो तिच्याकडे गेला आणि त्याने त्याचे भाव प्रदर्शित केले. म्हटल्यावर सेठानीला शिलाची रक्षा करायची होती. मग ती म्हणली तर घाबरून ओरडून चालणार नाही आहे, राजा आहे, कोण त्याच्या विरोधी जाणार नाही आहे. म्हटल्यावर ती म्हणाली तर मला विवेकानेच निर्णय घ्यावा लागेल. मग ती म्हणते की मी 7 दिवसांनी तुम्हाला निर्णय सांगते. मग 7 दिवसांनी राजाला आनंद झाला ना, तर ती हो म्हणते, म्हणजे नाही म्हणली नाही. म्हटल्यावर 7 दिवसांनी एकदम मस्त काय म्हणायचं रेडी होऊन आला तो. आणि मग ती दारात उभारली होती तर तिचं रूप असं झालं होतं की एकदम बारीक बारीक झाली होती, चेहरा काळवंडलेला होता, काय म्हणायचं सगळं शरीरातली शक्ती गेली होती, अशक्त झाली होती आणि तीच दारात उभारली होती. आणि राजा येऊन विचारतो सेठानीला बोलो, ती म्हणती मीच आहे. आणि तो मग राजा हापकला की म्हटला तू तर किती सुंदर होती म्हणला, आणि असं कसं काय झालं, काय झालं तुला. मग ती म्हणाली की जी 7 दिवसापूर्वी होती ना तीच मी आहे, तुम्ही जी सुंदरता म्हणताय ना ती त्या घड्यात ठेवली आहे मी. मग कसला घडा म्हणून विचारलं तर तिने काय केला होता, 7 दिवसपर्यंत मुद्दाम लूज मोशन व्हायचे गोळ्या वगैरे औषधं असले खाल्ले होते, जमाल गोटा म्हणतात ना असल्या टाईपचं, ते सेवन केलं होतं की. आणि खातपीत काय नव्हती, त्यामुळं काय सारखं जे अंगातनं शरीरातनं निघायचं ना बाहेर मल, ते सगळं साठवून ठेवलं होतं घड्यामध्ये. आणि मग राजाला सांगितलं माझी सुंदरता त्याच्यात आहे. राजाने बघितल्यावर काय झालं, वैराग्य झालं, राजाला दीक्षा घेतली त्यांनी. म्हणजे शरीर असं आहे की ते एका वेळी सुंदर दिसते तर दुसऱ्या वेळी इतकं खराब दिसू शकते. म्हणजे त्याला त्याच्यातून वैराग्य झालं की आपण कोणाची रुची करतोय. पुढं सांगितलं त्यांनी तेच, मलमूत्र मास का घडा रात दिन सडा तुझे नित पडा उठा कर धरना अबलिया सिद्ध परमेष्टि तुम्हारा शरणा अबलिया सिद्ध परमेष्टि तुम्हारा शरणा. काय म्हणलं, शरीर म्हणजे काय आहे थोडक्यात सांगून टाकलं सगळं. मल मूत्र मांस यांचा घडा आहे जो की रात्रंदिवस सडतोय. तुझे नित पडा उठा कर धरणा, तू काय करतोय प्रत्येक भवामध्ये जातोय आणि त्या शरीरालाच धरून बसलाय आणि त्यालाच इकडं तिकडं वावगवतोय, काय म्हणायचं त्याला घेऊन फिरतोय, त्याचेच सगळे चोचले पुरवतोय. तर आता काय कर जीवा, अबलिया सिद्ध परमेष्ठी तुम्हारा शरणा. आता मला तत्वज्ञान झाले तर मी सिद्धांचीच शरण जाणार, बाकी कोणाची नाही. कारण हे शरीर कसं आहे, कधी साथ सोडेल सांगता येत नाही किंवा
कधी त्याचं रूप काय बदलेल, अचानक काय रोग होईल, जसं काय झालं आता पंढरपूरला एकांचा अंत झाला ना, कसं झाला म्हणले मंदिरात जाऊन आले दर्शन करून आणि त्यांना काय फक्त जळजळ व्हायला लागलं होतं छातीमध्ये, असं त्रास होत होता. म्हणल्यावर ते घरी गेले आणि त्यांच्या मिस्टरांना काहीतरी ते सरबत वगैरे दिले म्हणले आणि नमोकार मंत्र म्हणत होते जोरजोरात, त्यांना त्रास होत होता म्हणून. आणि बेडवर नुसतं असे बसले होते खुर्चीवर काय त्यांच्या पलंगवर वगैरे आणि बसलेले असेच आडवे झाले, तिथल्या तिथं खलास. म्हणजे काय झालं, असं कधी आपलं आयुष्य संपणार आहे माहीत आहे का? कोण तिथं साधायला भेटलं नाही, काय संबोधन करायला भेटलं नाही किंवा त्यांना पण काय चान्स मिळाला नाही. जे काय त्यांनी साधलं असेल स्वतःचं तेच. म्हणजे असं आपलंसुद्धा शरीर कधी सोडून जाणार आहे सांगता येतं का? म्हणून तुम्हाला मिळालं आहे ना तत्त्वज्ञान, तर त्याचा वापर करा. म्हणून त्यांनी एक छान घेतलं होतं कोट बरं का. वृद्धावस्था म्हणजे काय असतं नीट लक्ष द्या. जब आँख पे पडेगा जाला म्हणजे काय, मोतीबिंदू सांगितलं होतं ना काल का परवा दिवशी होतं का नाही. तर जब आँख पे पडेगा जाला और नाक से बहेगा नाला, लाठी से पडेगा पाला, कानों पे पडेगा ताला. काय म्हणले त्यात नाही आहे भैया. तर हे वृद्धावस्था अशी असते हे सांगायला लागले. काय झालं, डोळ्याला मोतीबिंदू झाला, कानाला ऐकायला येईना, बहिरे झाले कान, नाक व्हायला लागलं म्हणा, नाहीतर लाठी पडली हातामध्ये. पांचों इंद्रियों का जब निकलेगा दिवाला, ऐसी स्थिति में क्या करेगा लाला. कोण लाला, बाहेर बघायचं का आत बघायचं. तो मी आहे हेच सांगायला लागले की सगळे पाचही इंद्रिय खराब झाले त्यावेळेस मी धर्म करतो म्हणलं काय करणार. काय झालं, ते आता फलटणला दीक्षा झाली त्यांची, अंत पण झाला. काय केलं हो त्यांनी शरीराचा वापर. असं फटफट निर्णय घ्यायला पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये तर पुढं सरकणार. काय म्हणायचं, कधी घ्यायची दीक्षा, लगेच. असे भाव असतील तर त्यांना 2 दिवसात साधता आलं. म्हणजे काय म्हणायचं, एखादा विरळा जीव असतो ज्याला आपल्या जीवनावर कलश चढवायला मिळतो असा. समाधी मरणपूर्वक संन्यास, काय संयम, महाव्रत घेतली आणि मग त्यांना सांगितलं होतं ना हार्ट वीक झालं आहे असं म्हणून. आणि मग ते 22-23 तारखेला होती दीक्षा त्यांची, पण चेकअप केलं डॉक्टरांनी आणि सांगितलं तेवढा वेळ नाही आहे तुमच्याकडं. म्हणलं की अर्जंटमध्ये 8 तारखेला का 9 तारखेला दीक्षा झाली आणि काल नाही परवा दिवशी, आज तारीख किती आहे, आज 13 आहे, 11 तारखेला 9 तारखेला दीक्षा झाली वाटतं. आणि 1 दिवस साधना, दुसऱ्या दिवशी अंत पण झाला. म्हणजे असं साधायची योग्यता कोणाच्यात प्रगट होणार. आयुष्यभर त्यांनी भाव केले होते की मला दीक्षा घ्यायची आहे, मला धर्म साधनेमध्येच होते निरंतर ते. मग ठीक आहे, तुम्हाला सगळं सोडून देऊन धर्मच करा असं नाही सांगत आहेत. सगळं करत असताना धर्माचे परिणाम अंतरंगात ठेवा, तर अशी वेळ आपल्याला पण मिळेल साधायला. असं सांगितलं होतं मध्ये एकदा. काय सोलापूरमध्ये एक जण होते राहायला, तर ते असं संघांमध्ये वगैरे जायचे कुठं दर्शनाला असं. आणि ते पुण्याला काहीतरी कामासाठी आले होते आणि त्यांचा मुलगा होता संघामध्ये, दोघंच होते ते घरामध्ये. आणि त्यांना त्रास व्हायला लागला आईला त्या. म्हटल्यावर कोण त्या मुलाचे मित्र वगैरे होते, त्यांनी लगेच त्याला सांगितलं फोन करून की त्यांना अस्वस्थ व्हायला आहे, बहुतेक त्यांचं पण हार्ट वीक होतं असं काहीतरी झालेलं. मग त्यांना त्रास होतो आणि तू ये म्हणून. तो MP मध्ये होता आणि मग तो लगेच फोन आला की त्यांना भेटायला म्हणून आला. आणि त्याला कळलं की ह्याच्यातनं काय होऊ शकते, काहीतरी होईल. म्हटल्यावर तो लगेच गाडी करून त्यांना घेऊन MP ला गेला, जिथं ते किंवा चालला होता असं जिथं संघ आहे तिथं. आणि जिथं जायचं होतं डेस्टिनेशन पुढं होतं अजून, पण रस्त्यात अनेक संघ मिळाले, तिथंच तो थांबला होता. तिथंच त्यांना जास्त झालं आणि त्यांच्याकडनं संबोधन मिळालं. आणि काय म्हणायचं त्यांना कळालं असेल. आता अनेकांशी संलेखना साधल्यामुळं गुरूंना कळत असतं थोडंफार काय ते लक्षणांवरून वगैरे. नख काळी होतात किंवा हे पाळी पडते कानाची, असं काय काय नस वगैरे बघून कळत असेल. तर त्यांनी सांगितलं यांच्याकडं वेळ नाही आहे. दीक्षा झाली दुपारी 3-4 वाजता आणि 1 तासात जीव गेला. म्हणजे कसं कोण कुठून कसं साधायचं असतं सांगता येत नाही. म्हणून आपले पण असे परिणाम तीव्र ठेवायचे, जबरदस्त ठेवायचे की गुरूंच्या सानिध्यामध्ये यतिनिचिते, काय म्हणायचं, मुनींच्या निकट असताना
गुरुमूले येती निश्चिते चैत्य सिद्धांत वार्धी सद्घोषे. चैत्य आणि सिद्धांताचे वचन जिथं कानाला पडतील अशाच ठिकाणी मम भवतु जन्मजन्मनी संन्यसन समन्वितम मरणम. माझं जन्मोजन्मामध्ये संन्यासपूर्वक अशाच ठिकाणी मरण हो. म्हणजे भावना कधी होणार तशी, जेव्हा ह्याला भिन्न जाणणार, ह्याचं आपण करता नाही आहे हे जाणणार त्यावेळेसच. म्हणून एक हे सांगितलं होतं ना, एक वडील असतात आणि त्यांची 2 मुलं असतात. तर ते खूप धनाढ्य होते वडील आणि भरपूर पैसा होता आणि आता त्यांना वाटलं की आता काय दोघांच्या काय हिस्से करून टाकू आणि त्यांना देऊन टाकू मृत्यूपत्र करून वगैरे त्यांच्या नावावर. म्हटल्यावर त्यांनी दोघांना पण सांगितलं की हे धन तुमच्या नावावर आहे, पण धन असं देण्यापेक्षा आपण त्याचं काहीतरी हिरे करू. म्हणून त्यांनी काय केले, हिरे केले त्याचे. आणि मग भरपूर हिरे आले दोघांच्या नावाला पूर्ण संपत्ती वाटल्यामुळं. मग त्यांनी दोघांना बोलवलं तर सांगितले, त्याचे अर्धे अर्धे केले होते ना ते हिरे, तर एका मुलाला पिशवीमध्ये घालून दिले. मग दुसऱ्या मुलाला द्यायला त्यांच्याकडं काय पॅकेजिंग नव्हतं, काय तिथं काय म्हणायचं पिशवी वगैरे काय नव्हती. तर त्यांनी असंच तिथं म्हटले काहीतरी प्लॅस्टिक वगैरे खराब पडलं होतं ना, तर त्याच्यामध्ये घालून त्यांनी ते 2 पिशव्या समोर ठेवल्या आणि म्हटले तुम्हाला कुठली पिशवी पाहिजे ती घ्या. दोघांना माहिती होतं आतमध्ये हिरे सेम आहेत, कुठली घेणार हो? तुम्हाला दिलं तर बोला की कुठली पण घेणार ना. तिथं किती विवेक आहे आपल्याला. मग त्यांनी सांगितलं वरचं पॅकेजिंगला काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टन्स नाही आहे, आतमध्ये जे आहे ना माल ते इम्पॉर्टंट आहे. मग तसंच इथं पण आहे ना, हे पॅकेजिंग आहे वरचं, कोणाचं छान आहे आणि कोणाचं घाण आहे हे काय बघायची गरजच नाही आहे. आतमध्ये सगळ्यांचा जीव तेवढाच अनमोल आहे. तेवढंच ते रत्नासमान त्याची किंमत आहे, त्यापेक्षा जास्त आहे. म्हणून सांगितलं चैतन्य रत्नाकर आपल्याकडं आहे आणि आपण काय करतो, बाहेरच्या रत्नांमध्ये सुख शोधतो, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल, आपले भोग पूर्ण होतील अशी इच्छा करतो. तर तसं होणार नाही. म्हणून शरीराकडून जाऊ नकात, कारण शरीराला सांगितलं मागच्या वेळी काय, कुठलंही कॉस्मेटिक्स शरीराला सुंदर बनवू शकत नाही, कुठलेही औषधं शरीराला निरोगी बनवू शकत नाहीत, किंवा अजून कुठलाही जिम असू दे, कुठले प्रयोग असू देत, योगा ध्यान काय असेल ते किती म्हणून तंदुरुस्त बनवणार आहे. शरीर आहे त्याचा धर्म गळणेच आहे. कुठल्या कपड्यांनी दागिन्यांनी सांगू किती म्हटला होतास, किती छान दिसला सांगू लग्नामध्ये, कशाने छान दिसणार आपण, कुठल्याही दागिन्यांनी कपड्यांनी जे असुंदर आहे त्याला सुंदर नाही बनवू शकत. स्वभावतः तुम्ही सुंदर आहे तर दिसणार आहे, तुम्ही काय पण घाला त्याच्यामध्ये. मग म्हणून आपल्याला वाटतं की हे घालू ते घालू, काय काय घातलं होतं बायका घालते जे घालायचं ते, आपण त्याच्यापासून विरक्त असतो. तर एक मुलगा होता आणि त्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं की सुखी कसं जगायचं किंवा जीवनाला सुंदर कसं बनवायचं सांगा. मग त्याचे वडील होते, ज्ञानी होते ते, आणि त्यांनी सांगितलं की तू काय कर म्हणले, तुझ्या आयुष्याचं परीक्षण कर, तू का सुखी नाही आहेस, का तुझं जीवन सुंदर नाही आहे, तर त्याचं परीक्षण कर म्हणले. आणि एक लिस्ट कर की तू आजपर्यंत तुला कोणी कोणी मदत केली. मग त्यांनी तेच केलं काम. एक दिवस वही घेऊन बसला आणि 100 जणांची नावं काढली. जसं की शाळेमध्ये असताना कोण मदत केली, कॉलेजमध्ये, पुढं धंद्यामध्ये, संसारामध्ये अनेकांची अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी मदत मिळाली. त्या सगळ्यांची नावं त्यांनी नोंद करून ठेवली आणि मग वडिलांना दाखवलं. मग वडील म्हणाले चांगलं आहे ना, तुला कोणी मदत केली ह्यांच्याबद्दल स्मरण तर आहे, नाहीतर लोक विसरून जातात मदत केलेली. मग त्याचं कौतुक केलं वडिलांनी आणि सांगितले आज तुला दुसरं काम करायचं आहे. काय? आज तू अशी लिस्ट कर की तू कोणाकोणाला मदत केलीस. करणार? सांगा बघू किती जणांना तुम्ही आजपर्यंत मदत केली. तो घेऊन बसला लिस्ट करायला. हार्डली 5, 6, 10 नाव होत्या. पुढं 8वेच ना त्याला मी कोणाला मदत केली. कोणाला मदत केली बहीण? किती जणांना केली सांग? आम्हाला कम्प्युटरमधनं बाहेर पडायला वेळच मिळत नाही, काय मदत करणार. त्याच्यासाठी असं त्या समाजामध्ये, त्या लोकांमध्ये, त्या धार्मिकांमध्ये
त्या प्रसंगांमध्ये असायला पाहिजे आपण तर मिळणार. तर त्यांनी सांगितलं की अशी तू लिस्ट कर की ज्याच्यामध्ये तू ज्यांना मदत केली आहेस त्यांची नावं असावीत. आणि त्यांनी 1 नाही 2 दिवस काढली, पण 5-10 नावाच्या वर त्याला काय सुचेच ना. तो असंच तोंड घेऊन गेला वडिलांसमोर, दोन्ही दाखवले लिस्ट. मग त्यांनी सांगितले बघ काय काय झालं हो त्याच्यावरनं, काय निष्कर्ष काय. म्हणजे आजपर्यंत आपण घेतच राहिलोय, काही दिलो नाही आहे, म्हणून तुला वाटतंय काय जीवनामध्ये अजून मला सुख नाही आहे, सुंदरता नाही आहे. तर वडिलांनी एकच वाक्य सांगितलं, ज्या दिवशी तुझी दुसरी लिस्ट पहिल्या लिस्टपेक्षा मोठी होईल त्या दिवशी तू सुंदरतेने जगू शकशील, त्यावेळेस तुला सुख मिळणारच. म्हणजे आता तिथं कुठल्याही अपेक्षेने घ्या. मदत म्हणजे काय, जे एखाद्याला धर्ममार्गाला लावलो, एखाद्याला आपल्याला काय समजलं ते किती सांगता हो बाहेर जाऊन, सांगतो का काय घरी जाऊन काय काय शिकला इथं. महेन काय सांगतो, प्रज्वल चर्चा करता का काय असं. ईशान घरातले आई वडील आहेत ना, त्यांचं कल्याण आपल्याला करायचं आहे, ते आपलं करत नाहीत आता. म्हणजे ते त्यांचं कल्याण ते करून झालं, ते चाललेत वर आता, आणि आपल्याला असंच सोडून चाललेत. कारण वरच्यांकडं धर्म जास्त आहे बरं का तुमच्यापेक्षा, त्यामुळे त्यांचं कल्याण होणार आहे, तुमचं किती होणार. करत बसा म्हणतात, पैसे कमवायला लागलात, संसार करणार आहे, पडा त्याच्यामध्ये, कुठं त्यांना नाही तुमच्यामध्ये लय इंटरेस्ट. त्यामुळं तुमचं कल्याण तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही हात धरून त्यांना जोडायचं असतं. महेन काय उलटा हाकलायचं, जावा तुम्हाला वेळ आहे तर ऐकायला जावा म्हणून. इथं आहे जवळ म्हणल्यावर किती मिळवायला पाहिजे. तुझा रोल आहे इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये. त्यांना जर धर्मात रुची नाही आहे समजा, ते वेळ देत नाही आहेत, उलटं त्यांना शिकव, तू जाऊ देत, माझ्याकडे नाही आहे तर तू सांग प्रवचन. तुझं ऐकतात का. नाही म्हणजे मला थोडंसं येते म्हणून म्हणाले त्यांना यायलाही पाहिजे इथं ऐकायला, तेवढा वेळ चांगला जातो. आणि मेन म्हणजे काय म्हणायचं आहे, आत्ता या वयामध्ये ना डोक्याला जास्त विषय नसतात. मग हे जर पडलं ना डोक्यात तर चिंतनाला धारा राहते. नाहीतर काय होतं सांग, आयुष्यभरात जे झालेलं असतं ना सगळं ते रिकॉल होत राहणार. मग एखाद्याचं द्वेष, एखाद्याचं शत्रुत्व, हे असलं काय उपयोग आहे ना मग. आणि मग काय ना काय इतर भोग म्हणा, विषय म्हणा, हे डोक्यात राहणार. ईशान काय म्हणले, संध्याकाळी आज मला दिसायला पाहिजे तिघं पण माझ्यासमोर. महेन चालतंय आज यायला, सुट्टी आहे, संध्याकाळी 8 वाजता. काय म्हणले नमो, असतेच ना संध्याकाळी फ्री. मग प्रज्वल घेऊन ये सगळ्याला संध्याकाळी, बघू आज 4 त्रिक 12 जण समोर माझ्या पाहिजेत. असून कोण आलं तर चालतंय. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की आपण कोणाला मदत केली, मग तुमच्या निमित्तात जर एखादा जीव धर्म मार्गाला लागला, त्याला समजा आनंद झाला धर्मामध्ये, तर तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. वाटतंय का असं. मी काही तर सांगायला बसले माहिती आहे का तुम्हाला, मी पण स्वार्थी आहे तुमच्यासाठी की नाही. म्हणजे दुसऱ्यानी जर एखादी धर्ममार्ग स्वीकारला आपल्या सांगण्यानी तर त्याचं कल्याण तर होणारच. पण तुम्ही धर्माचं दान दिलं म्हटल्यावर तुम्हाला किती 700 पुण्याचा बंद होतो. मग तिथं दिवस रात्र राबावं लागत नाही कम्प्युटरवर. मग तिथं सहज रत्नांची वृष्टी होती घरामध्ये. मग रत्न पाहिजेत का, दगडं, ते तसले पैसे, कागद, तुम्हाला तर कागद म्हणले. मग एका वक्त्यांनी सांगितलं, पूर्वी सुवर्ण मोहरा द्यायचे माहिती आहे. काय तुमचं काम केलं म्हणा, सॅलरी म्हणून सुवर्ण मोहरा द्यायचे. त्याच्यानंतर चांदी म्हणा किंवा काय असं. आता तुमचे आता कशावर आल्यानंतर तर ते लोखंडच घ्या. आता कॉईन म्हणजे तुमची काय लोखंड आहे ते. आणि त्याच्यानंतर तर आता कागदच झाली. आणि त्या कागदाला किती आपण जपतोय, झड काय त्यासाठी किती झटतोय. आणि ह्याच्या पुढं तर काय होणार अजून ते पण माहीत नाही. तुमचे ते आकडेच राहणार आहेत फक्त ऑनलाईन. म्हणजे फक्त आकड्यातूनच मिळाले पैसे, गेले आले, काय हातात तर काहीच नाही राहणार आहे. आणि आम्ही एवढे धनिक मग त्याच्या नावाने. म्हणजे कशाच्या नादी लागतोय. शरीरच माझं नाही तर शरीराशी रिलेटेड कुठलीही गोष्ट आपल्याला सुख देणारी नाही. म्हणून त्या अशुची देहापासून विरक्त राहा. हो जाणा. शुद्ध पवित्र स्वच्छ आत्मस्वरूप जाणा. पहा या शरीराची मलिनता माझ्या आत्म्यामध्ये नाहीच.
या मलिन शरीराला स्पर्श करणारा मी नाहीच. मी तर परमपवित्र पदार्थ आहे. हा मी शरीरापासून भिन्न चेतन आत्मा आहे. बस जाणणे हाच माझा धर्म आहे, स्वभाव आहे. ज्ञायक स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.